धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रकोप सुरूच आहे, कहर सुरूच आहे। मांजरा धरणातून 50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे मांजरा नदीला महापूर आलाय। यामुळे 10 गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। कळंब परिसरामध्ये तिथल्या शहरामध्ये पुराचं पाणी शिरलंय। अनेकांचे संसार पाण्यामध्ये वाहून गेले। 30 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। या विदारक परिस्थितीचा थेट पूरग्रस्त ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः कहर केलेले आहे। गाव सध्या पाण्यात आहे। अनेक गावांना या पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे। मी कळंब तालुक्यातील खोंदला या गावामध्ये आहे। आपण हे चित्र पाहू शकतो की हे गावातलं घर आहे आणि या घराला रात्री पासून पाणी लागलेलं आहे। आपण पाहू शकतो याचा थोडासा स्तर कमी जरी झालेला असला तरी रात्रभर हे घर पाण्यात होतं। अशीच परिस्थिती या संबंध गावच्या नदीकाठच्या भागाची आहे। आपण पाहू शकतो ते मंदिर आहे ज्या ठिकाणी रोज लोक दर्शनाला जातात, म्हणजे तिथं रस्ता आहे तो नियमित वाहतुकीचा भाग आहे आणि हे सगळं नदी पात्र आहे जे की आपण जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत आपल्याला पाणीच पाणी दिसतं आहे। जवळपास 1 मीटर किती 2,500 ते 3,000 फूट पाणी बाहेर आलेलं आहे नदीतून आणि बरेच लोक काही अडकलेले आहेत आणि शेतामध्ये जनावर काही अडकलेली आहेत। घरामध्ये पाणी रात्रभर ह्या घरामध्ये पाणी रात्रभर या घरामध्ये पाणी। या दोन हे एक घर आणि इकडले एक घर, दोन्ही घरामध्ये पूर्ण पाणी, सगळं पाण्याखाली घर आहे। इथली लोक वर स्थलांतर केलेत आपण थोडे वरती आणि पाणी भरपूर इकडे वरपर्यंत गेलेलं आहे। रात्री महसूलनं पण काही लोक रात्री 1 वाजता तहसीलदार साहेब आपल्या इथं आलते, पुन्हा कैलासदादा पाटील पण आलते, आमदार पण इथं दोघं पण रात्री आलते। महसूलचे आपले तहसीलदार साहेब आणखी दुसरे 2 होते। बाबा मला तुम्ही सांगा, यापूर्वी असं कधी तुम्ही बघितलं का चित्र? 1982 ला वेळेस आलतं पाणी, त्याच्यावर नाही आलेलं एवढं। मध्ये एकदा आलं पण थोडं खाली होतं, आता यावेळेस जास्त पाणी आले। पाण्याचा वेग सुद्धा जास्त हा वेग जास्त आहे पाण्याचा आणि हे रात्रभर हे दोन्ही घर पाणी येते। धोका वाढलाय पुराचा आता शेतीमध्ये। आता तरी इथं थोडं पाणी कमी दिसतंय, म्हणजे इथपर्यंत दिसतंय, पण हे पाठीमाग जर शेताने गेला तुम्ही तर पार 3,500-4,000 फुटापर्यंत पाणी। जनावर कधी कुठं पाणी येत नाही अशा ठिकाणी आमच्या गावातील कोटे होते, तिथं सुद्धा त्यांचे पाणी गेले, ते स्थलांतर करून वर दुसरीकडे गेलेले आहेत सध्या। आता बरीच जनावर तर वाहून गेली असतील। काही जणांचा अजून काही पत्ता नाही। आता ज्या वेळेस काही लोक येतील तिथून काही अडचणीत अडकून बसलेले आहेत, ती आल्यानंतर कळेल की बाबा जनावर वाहून गेलेत का काय झाले, ते अजून काही पत्ता लागलेला नाही। लय म्हणजे रात्री मुसळधार पाऊस झाला 6 वाजल्यापासून 6 ते 8, 9 पर्यंत मुसळधार पाऊस झाला। शेतीचा तर विषय संपलेला आहे। शेतीचा विषय संपला, काय नाही आमचं शेताचं गेलं सगळं पीक, पाणी नाही काय नाही आमचं। आता ही गेलं नदी ना, वरी पाणी गेले काय आहेत, उर्द याल ती काढायला उर्द सगळी गेली, काय नाही राहिले। आता फक्त जीव वाचवायचा आहे। आता जीव वाचवायचा, दुसरं काय सगळं पूर्ण शेतीमध्ये सगळं पाणीच पाणी आहे। कुठं पीक म्हणजे काय नाहीच, उरलेलं पीक म्हणजे दिसतच नाही। इथं ऊस होता तो ऊस सुद्धा दिसत नाही। पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असं तुम्ही दिसत ऊस सुद्धा दिसत नाही, पूर्ण झाकून गेलाय ते सगळे शेतीतली, कुठं पाणी सुद्धा नाही। धाराशिव जिल्ह्यातील 92 गावामध्ये ही जवळपास अशीच सगळी परिस्थिती आहे। आता घरात पहिल्यांदा शेती वाहून गेली, आता घरातलं जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली आहेत। आता फक्त एकच लोकांची अपेक्षा आहे, आता ही धडपड नुकसानीची मदतीसाठी नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठीची ही धडपड, अशी परिस्थिती कळंब तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे। ज्ञानेश्वर पतंगे, 24 तास, धाराशिव, कळंब।